नमस्कार. मी आज कोथिंबीरीची वडी बनवणार आहे. आज आमच्याकडे भरपूर पाऊस पडतोय आणि सगळं वातावरण ढगाळ आहे. मग गरम काहीतरी खावंसं वाटलं म्हणून आज मी कोथिंबीरीची वडी बनवणार आहे. चला मग कोथिंबीर वडी बनवूया. मी वाटण बनवण्यासाठी 1 चमचा जिरी घेणार आहे, 1 चमचा ओवा घेणार आहे आणि थोडंसं मीठ घेणार आहे वाटण बारीक होण्यासाठी. मी इथं आता वाटण वाटून घेतलेले. आता ह्याच्यामध्येच लसूण पण वाटणार आहे. जिरी, ओवा, लसूण आणि थोडंसं मीठ इथं वाटून घेतलेले. आता वाटलेलं एका ताटात काढून घेते. तर चूल पेटवून घेतली आणि वडी उकडण्यासाठी आदण ठेवून घेते. पर्यंत कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर इथं चिरून घेतलेली आणि आता त्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे. वाटण वाटलेलं, चवीनुसार मीठ, चटणी पावडर, हळद आणि तीळ. मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर मळून घेणार आहे. इथं ह्याच्यात तांदळाचं पीठ पण टाकतात, पण मी तांदळाचं पीठ नाही टाकलं आणि पीठ कमी पडलेलं आहे बेसनचं, म्हणून मी थोडंसं टाकून घेणार आहे. छान मळून घेणार आहे. जास्त पातळ पण पीठ नाही बनवणार, घट्टच मळून घेणार आहे. वाफवण्यासाठी चाळण ठेवून घेते आणि तीळ टाकून घेणार आहे या रोलला. वाफोस्तोवर मी ही झाकून ठेवणार आहे. आता 15-20 मिनिटं झालं. वडी वाफवाय ठेवली होती. आता वाफली का ती बघू. आता मी चाकूनी बघणार आहे वाफली का ती. तर छान उकडलेली आहे. मी आता ताटामध्ये काढून घेणार आहे. आता थंड करून घ्यायचे का वडे? हा, थंड रोल. हो, थंड करून घ्यायचे रोल. थंड झाल्यावर कट करायचे का? हा, वडीचं रोल थंड होते ते तोपर्यंत मी कढईत तेल तापायला ठेवणार आहे. थोडंसं मी चाकूला तेल लावून घेणार आहे, म्हणजे चाकूला जे वड्या आहेत ना ते चिटकणार नाही त्या. आणि आता आपण की नाही वड्या पाडून घेऊ इथं.
मी आता इथं वड्या का नाही जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मीडियम साईजच्या कट करून घेते या. सगळ्या वड्या इथं कट करून झाले ते. आणि तुम्ही अशा पण वड्या खाऊ शकता, पण मी थोड्याशा तेलात तळून घेणार आहे. थोडस पीठ टाकून बघती तेल तापलंय का. छान इथं तेल गरम झालंय. आता इथं तेलात वड्या सोडून घेऊ आपण चांगलं कुरकुरीत खाण्यासाठी. वडी छान अशी तळलेली बघा, लाल मस्त. आणि आपण जितकी लाल तळू तितकी चवीला चांगली लागती. इथं चाळणीत काढून घेतली वड्या. इथं मस्त अशी कोथिंबीरीची वडी आपली तयार झालेली आहे आणि कुरकुरीत मस्त. तुम्ही पण अशीच तयार करा कमी साहित्यात.